5 वर्ष प्रेम लपवून, भावना दाबून आणि तरीही प्रत्येक रात्री तिच्या श्वासात स्वतःला शोधणारा ध्रुव. पण आता प्रश्न हा आहे, कनक सुरक्षित आहे की अजून मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात दिलकशी, जिथे प्रेम फक्त भावना नाही तर एक लढाई आहे. मनाविरुद्ध उभं राहण्याची आणि नात्यांसाठी सगळं गमावण्याची. चला तर मग पाहूया दिलकशी भाग 17. ध्रुव, खरं सांगा, ती मुलगी पळून गेली की तुम्ही? लक्ष्मीबाईंना त्याच्या डोळ्यात पाहूनच कनकविषयी असलेलं प्रेम आणि ओढ लगेच कळली. त्यांना जे नको होतं शेवटी तेच झालं, म्हणून त्या आता जरा जास्तच संतापल्या. त्यांनी त्यांचा हात त्याच्या खांद्यावरून काढून घेत आता सरळ त्याच्याकडे उभं राहून त्याला विचारलं, हो, समजले आम्हाला. तर हा सगळा खेळ आहे तिला माझ्यापासून दूर ठेवण्याचा. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तिला पाताळात जरी लपवून ठेवलं तरी मी तिला शोधून काढणार? गजेंद्रच्या वेळेस तुमच्या आईला हलक्यात घेऊन आम्ही फार मोठी चूक केली, पण यावेळेस नाही. यावेळेस आमचा निशाणा अगदी पक्का असेल. का आजीसाहेब, का का एवढा राग करता तुम्ही आईचा? किती वेळेस सांगितलं आहे की तिने कोणतीही चूक केली नव्हती. उलट डॅडला तर नेहमी तुमच्या जवळच राहायचे होते, पण तुम्हीच कधी त्यांना समजून घेतले नाही. अजूनही वेळ गेली नाही. एक दिवस तुमच्या हातात काही राहणार नाही, त्याआधीच सावरा स्वतःला. ध्रुव त्यांना समजवणीच्या सुरात म्हणाला, पण त्या आता हट्टालाच पेटल्या होत्या. काय म्हणायचं आहे तुम्हाला? आमच्यामुळे गजेंद्र दूर गेले? आमच्यापासून? अहो, आमची एक गोष्ट सुद्धा कधी टाळली नसेल त्यांनी. पण तुमची आई जेव्हापासून त्यांच्या जीवनात आली तेव्हापासून तर जसे काही आम्ही त्यांच्यासाठी कोणी नव्हतोच. कामानिमित्त दिल्लीत राहणाऱ्या त्यांनी गुडगावला स्वतःचा संसार थाटला. आमच्यापासून दूर राहण्यासाठी तुमच्या आईने सर्व प्रकारची नाटकं केली, पण एवढं करूनही त्यांचं मन भरलं नाही. शेवटी त्यांनी आमच्या गजेंद्रलाही आमच्यापासून कायमचं दूर केलं. लक्ष्मीबाईंच्या बोलण्यात ओलावा दिसत होता, पण या सर्वांना त्या स्वतःच कारणीभूत होत्या हे मात्र त्या मानायला तयार नव्हत्या. पण इतिहासाची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही. जर वेळीच आम्ही त्या बाईला गजेंद्रपासून दूर केले असते तर आम्हाला आज हा दिवस पाहावा लागला नसता. पण आता मात्र तिने मुद्दाम त्या मुलीला तुमच्या आयुष्यात आणून तुम्हाला आमच्यापासून दूर करण्याचा जो कट रचला आहे तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आता मात्र ध्रुवला पण त्यांच्या बोलण्याचा राग यायला लागला. पण शेवटी आजी होती, त्याचे संस्कार होते, तो त्यांना उलट बोलू शकला नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मी आधीच सांगतो, मी एका लिमिटपर्यंत शांत राहील. ज्या दिवशी तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करणार त्याच दिवशी. त्याने त्याच्या हाताच्या 2 बोटांची बंदूक करून हवेत गोळीबार केल्यासारखी ॲक्टिंग केली. त्यावर त्या रागात चडफडतच त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडल्या. नांदेड आल्यावर त्यांनी त्यांची सर्व सोर्सेस कामाला लावली कनकला शोधण्यासाठी. संपूर्ण देशातच काय, विदेशातही त्यांनी कनकला शोधण्यासाठी त्यांचा पाण्यासारखा पैसा ओतला. पण ध्रुवची सिक्युरिटी एवढी टाईट होती की कनक पुण्यात असूनही त्यांच्या हातात लागली नाही. हे 5 वर्ष तिच्याशिवाय काढायचे त्याच्यासाठी सुद्धा फार कठीण होते. तिला तर तिच्या भावना अजूनही उमगल्या नव्हत्या, पण त्याला मात्र त्याच्या भावना चांगल्यानेच कळत होत्या. त्याचे मित्र कधीकधी त्याची अवस्था पाहून त्याला तिला परत घेऊन येण्याविषयी सांगायचे, पण त्याला तिला आजीपासून लपवून ठेवायचे नव्हते, तर स्वतःच्या पायावर सुद्धा
नीट उभं करायचं होतं. त्याला तिचं करिअर करायचं होतं. तिने जेव्हा त्याच्याकडे परत यावं तेव्हा तिची स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन यावं असं त्याला वाटत होतं. घेऊन ये तिला इथे, आपण आजीलाही बघून घेऊ आणि इथेच तिचं करिअर करू, असं त्याला नील कितीतरी वेळा म्हणाला. पण त्याला माहीत होतं ती इथे आली तर तिच्या भावनांचा गुंता तिला नक्की उलगडेल आणि मग ती तिच्या करिअरकडे नीट लक्ष देऊ शकणार नाही. तिथे राहिली तर कमीत कमी स्वतःला अभ्यासात लावून तिचं करिअर तरी घडवेल. एक दिवस त्याला असंच जयबद्दल समजलं की ज्याने तिला त्रास देण्यासाठी भर कॉलेजमध्ये मुलांसोबत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात कोऑर्डिनेटर तिथे पोचल्यामुळे त्यांचा पुढचा प्लॅन सक्सेस झाला नाही. ते ऐकताच ध्रुवला त्या मुलाचा खूप राग आला आणि त्याच दिवशी पुण्यात जाऊन त्याने त्या मुलांची चांगली धुलाईसुद्धा केली. त्या मुलांना तर ते का मार खाताय ते सुद्धा माहीत नव्हतं. त्यांचा प्लॅन फसल्यामुळे ते दुःख दूर करण्यासाठी रात्री पबला गेले होते. तिथून येताना रस्त्यात कोणीतरी गाडी आडवी घालून त्यांची धुलाई केली. रात्री ती एकदा झोपल्यावर उठत नाही हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने तिच्या रूममध्ये अशी सोय केली की तिच्या आणि सोनालीच्या बेडमध्ये आपोआप एक पार्टिशन ओपन करता येऊ शकेल. त्यामुळे तो बऱ्याच वेळा रात्री तिला मिठीत घेऊन झोपायचा आणि सकाळी ती उठण्याच्या आधी तिथून गायब व्हायचा. त्या दिवसानंतर त्याने अल्बर्टला सांगून कॉलेज कॅम्पस एरियात तिच्यासाठी स्विमिंग आणि मार्शल आर्टचे बेसिक धडे देणारे क्लासेस अरेंज करून दिले. खरं तर तिची इच्छा नव्हती, पण ध्रुवने म्हटले तर करावेच लागेल हे माहीत असल्याने नाखुशीने का असेना पण तिने ते कोर्स सुद्धा चांगले मन लावून केले. दरवर्षी कॉलेजमध्ये फर्स्ट आल्यावर तिचा सत्कार व्हायचा. तेव्हा तिला खूप वाटायचे की ध्रुवने किंवा आतूने येऊन तिचं कौतुक करावे, तिला तो सत्कार घेताना बघावे. पण ते शक्य नव्हतं हे तिला माहीत होतं. म्हणून ती तिची इच्छा मनातच ठेवायची. एक सोनाली होती जी तिच्यासाठी नेहमी खुश असायची. पण तिसऱ्या वर्षी मात्र कॉलेज फंक्शनच्या चीफ गेस्ट म्हणून ध्रुव स्वतः आला होता आणि त्याने त्याच्या हाताने तिला ती बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी दिली होती. तब्बल 3 वर्षांनी ती त्याला पाहत होती. तिची नजर तर त्याच्यावरून हटतच नव्हती. स्टेजवर चढताना सुद्धा तिने तिची नजर जराही खाली केली नाही. काय माहीत हा क्षण पुन्हा आयुष्यात कधी येईल म्हणून ती त्याला भरभरून तिच्या नजरेत भरून घेत होती. त्याने मात्र डोळ्यांवर गॉगल लावला असल्याने तो नेमका कुठे बघतो आहे हे तिला कळत नव्हतं. पण ध्रुव मात्र त्या गॉगलमधून तिलाच बघत होता. त्याची नजर तर गेटच्या आत आल्यापासून तिच्यावरच होती. फक्त कोणाला कळू नये म्हणून त्याने तो गॉगल त्याच्या डोळ्यांवर चढवला होता. त्याने तिला ट्रॉफी दिली आणि तिला फक्त कॉंग्रॅच्युलेशन करून निघून गेला. त्या दिवशी रात्रीसुद्धा ती खूप रडली होती. पण सकाळी पुन्हा तेच मॅजिक. तिच्या कपड्यांमधून पुन्हा ध्रुवच्या परफ्यूमचा स्मेल. या 5 वर्षात तिने अनुजांना एकदाही पाहिले नव्हते किंवा एकदाही त्यांच्याशी फोनवर बोलली नव्हती. लक्ष्मीबाईंनी कनकला शोधण्यासाठी बऱ्याच वेळा अनुजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण ध्रुव नेहमीच त्यांच्यासमोर ढाल म्हणून त्यांच्या रक्षणासाठी उभा राहिलेला. त्यामुळे त्यांचं तिथेही काही चाललं नाही. मग त्यांनी एक वेगळा डाव खेळला. कोल्हापूरच्या एका बिझनेसमॅनची शालिनी नावाची मुलगी जी त्यांना ध्रुवसाठी आवडत होती. तिला त्यांनी त्यांच्या हुशारीने
ध्रुवची PA म्हणून अपॉइंट केलं आणि कमलाला सुद्धा त्याच्याच ऑफिसमध्ये प्रोजेक्ट लीडर म्हणून पाठवलं. इच्छा फक्त एवढीच की शालिनी असो की कमला, पण मुलगी त्यांच्याच आवडीची हवी. त्यांना ध्रुवची फिजिकल नीडची सवय चांगलीच माहीत होती. तिचाच त्या फायदा घेण्यासाठी तयारीत होत्या. त्यात शालिनी ध्रुवच्या जवळ जाण्यास बऱ्यापैकी सक्सेस सुद्धा झाली होती. पण कमला मात्र ध्रुव आणि नीलच्या पार्टनरशिप असलेल्या प्रोजेक्ट करत असल्याने तिला जास्ती करून नीलशीच कॉन्टॅक्ट करावा लागत होता. आणि ध्रुव जेव्हापासून कनक त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून त्याच्या मनात तर फक्त कनकच होती. बाकी शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच्या स्टँडर्डनुसार कोणीही चालायचे. त्याच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष त्याने शिक्षणासाठी अब्रॉडला काढली असल्यामुळे त्याला प्रेम या विषयावर काही जास्त भावना नव्हत्या. पण आता जेव्हापासून कनक त्याच्या आयुष्यात आली तेव्हा त्याला खऱ्या प्रेमाची जाणीव होऊ लागली. पण कनकचं तसं नव्हतं. तिच्या गळ्यात बांधलेल्या त्या मंगळसूत्राचं नातं ती पूर्ण निष्ठेने निभवायची. कॉलेजमध्ये तिला असले बरेच प्रपोजल आले, पण तिने कधी या गोष्टीकडे डुंकूनही पाहिले नाही. तिने लहानपणापासून तिच्या आईवडिलांना एकमेकांवर प्रेम करताना, त्यांची एकमेकांची काळजी घेताना पाहिलं होतं. मामा मामीकडे मामा मामी तिच्याशी कसंही वागत असली तरी ते दोघी एकमेकांना जपायचे. मामा तर मामीचा शब्द कधी खाली पडू द्यायचा नाही. हां, ही गोष्ट वेगळी की त्यात प्रेम होतं की धाक हे मामालाच माहिती. अनुजांनी सुद्धा कनकविषयी ध्रुवला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण वेळ आल्यावर सगळं समजेल असं सांगून त्याने प्रत्येक वेळेस त्यांचा प्रश्न टाळला. कधीकधी त्या जास्तच हट्टाला पेटायच्या. तेव्हा मात्र तो तिचे कॅम्पसमधले काही फोटोज त्यांना दाखवायचा. ध्रुवने तिच्यासाठी कॅम्पसमध्येच तिला लागणाऱ्या सर्व वस्तूंची अरेंजमेंट करून दिली होती. जर कधी सोनालीसोबत बाहेर जावे लागले तर कॅम्पसच्या गेटसमोर एक छोटं रेस्टॉरंट होतं, तिथेच, बाकी अजून कुठेच नाही. त्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी सुद्धा तिला ती गोष्ट अल्बर्टला सांगावी लागायची, जेणेकरून तो तिथे पूर्ण सिक्युरिटी लावू शकेल. ज्या दिवशी ती त्या रेस्टॉरंटमध्ये जायची त्या दिवशी त्या रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या लोकांमध्ये अर्धे अधिक तर तिच्यासाठी सिक्युरिटी गार्डच असायचे. तिचे 5 वर्ष पूर्ण झाले तसे त्याने तिला सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा डिवोर्स पेपर, एक ब्लँक चेक आणि एक लेटर पाठवलं. ती हवं तर आताही तिचा निर्णय घेऊन तो ब्लँक चेक ठेवून पेपरवर सही करून मोकळी होऊ शकत होती. पण नाही, तिला तर त्याच्यापासून सुटका नकोच होती. तिने ते लेटर स्वतःजवळ ठेवून घेतलं आणि एक स्माईल देऊन ती फाईल अल्बर्टला परत केली. त्याला सुद्धा तिच्या याच उत्तराची अपेक्षा होती, नाहीतरी तो तिला त्याच्यापासून दूर जाऊ देणारच नव्हता. लक्ष्मीबाईंचा हा कट इथेच थांबणार आहे का, की पुढे अजून काही भयानक वळण घेणार? ध्रुवची ही ओव्हर पॉझेसिव्हनेस कनकसाठी सेफ आहे की घातक? कनकचं हे निशब्द प्रेम शेवटी तिला काय किंमत मोजायला लावणार? जर हा भाग तुम्हाला भिडला असेल, ध्रुवचं प्रेम समजलं असेल आणि कनकची शांत ताकद आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा दिलकशी कुटुंबाचा भाग होण्यासाठी, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही ध्रुवच्या जागी असता तर काय केलं असतं. पुढच्या भागात एक असा निर्णय
जो सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे. तो निर्णय कोणाचा ते जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.